आप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अमोल आप्पीला आणि अर्जुनला एकमेकांना घास भरायला सांगतो. अर्जुन आप्पीला घास भरवतो आणि आप्पीसुद्धा अर्जुनला घास भरवते. पण आप्पी अर्जुनकडे बघून मनातल्या मनात म्हणत असते की अर्जुन, मी सुद्धा तीच आहे आणि तू सुद्धा तोच आहे. फरक फक्त एवढाच आहे की आधी तू मला घास भरवताना तुझ्या डोळ्यात प्रेम दिसायचं, पण आज तू साधं माझ्या डोळ्यात बघितलंसुद्धा नाही. असं बघून ती परत जेवायला चालू करते. अमोल बोलतो की जेवा आज ह्या सिंबाकडून पार्टी आहे, सगळ्यांनी पोट भरून जेवा असं म्हणत असते. सगळे हसत जेवायला सुरू करतात. इकडे दिप्या उषांना कवर लावत असतो. मोना पाय आपटत येते आणि उषा फेकून देते. दिप्या म्हणतो की अगं मोना, तुला काम करायचं नसेल तर कमीत कमी काम तरी वाढवू नको. मोना म्हणते की अहो तुम्हाला कसं काहीसुद्धा वाटत नाही. दिप्या म्हणतो की आता काय झालं तुला. मोना बोलते की एवढं सगळं काम मी करते, ह्यात फक्त वंसनचं आणि अर्जुन दादांचं चांगलं चाललं आहे आणि त्या भाचे सरकारांची मजा आहे, पण माझं काय हो, मी काम करून इथं मरती आहे. दिप्या म्हणतो की अगं पण तुला माहिती आहे का, दीदी माझी नेहमी म्हणते की घरातल्या माणसांचं घराला ओझवायला लागलं की समजायचं ही गृहिणी कुठेतरी कमी पडते. मोना म्हणते की अहो पण इथं काम करून माझं अंग दुखतंय आणि तुम्हाला काय पडलंय का हो, ते वंस आणि अर्जुन भाऊजी एकत्र आले पण आता ही बेडरूमसुद्धा जाईल. दिप्या म्हणतो की अगं पण त्यांना एकत्र येणं हे महत्त्वाचं आहे, ही बेडरूम महत्त्वाची नाही. मोना म्हणते की काही झालं तरी इथं ह्या बेडरूममध्ये आपणच राहायचं, त्यांना दुसरीकडे कुठेतरी ॲडजस्ट करायला लावा, आता ही बेडरूमसुद्धा जायची वेळ आली आहे. दिप्या म्हणतो की मोना ऐक ना, थोडंसं काम कर, दाजी आणि दिदी एकत्र येईपर्यंत तू थोडंसं ॲडजस्ट कर. मोना म्हणते की हो पण इथं काम करून माझं अंग दुखतंय, आधीची 3 माणसं अजून 2 माणसं वाढणार, मी किती काम करायचं. दिप्या म्हणतो की अगं बाई, वाटलंच तर मी तुला काम करू लागतो, कपडे धुतो, भांडी धुतो, स्वयंपाक करू लागतो, फरशी पुसतो, बस का की अजून काय करू. मोना म्हणते की हो एवढं सगळं केलं की झालं का, आणि ते कपडे काय मी एकटीने धुवायचे का. दिप्या म्हणतो की बाई कपडे आता धुवायला काय मशीन आहे ना. मोना म्हणते की हो पण त्या मशीनीतसुद्धा कपडे घालावे लागतात आणि काय त्या मशीनीतले कपडे आपोआप येऊन वाळत नाहीत, घालावे लागणार. तर दिप्या म्हणतो की बरं बाई, मी ते धुणंसुद्धा धुवायला मदत करतो. मोना बोलते की बरं ठीक आहे आणि दिप्या तिथून रागाने निघून जातो. मोना म्हणते की वाह, ह्या दिदी आणि दाजीसाठी सगळं करायला तयार झाले पण माझं कोणालाच काहीच पडलेलं नाही आहे, आता मलाच काहीतरी करावं लागेल, मी स्वतःचं नुकसान स्वतः का होऊन देऊ. इकडे बापू आणि कदम जेवण करून बाहेरच आलेले असतात की कदम म्हणतात की जे अमोलनं केलं, आजचा दिवस कसा गेला हे मला कळलंच नाही, त्या फक्त अमोलनं अख्खं घर मुठीत धरलं. तेव्हा बापूसुद्धा म्हणतात की हो, हे एवढं बारकं पोरगं एवढं असं करेल मला वाटलं नव्हतं, पण तुम्ही जरा रुपालीशी आणि आर्याशी बोलता का. कदम बोलतात की हो, रुपाली आणि आर्या जरा नाराजच आहेत. बापू बोलतात की हो, त्यांना तुम्ही बोलला तर बरं होईल. कदम बोलतात की हो, मी बोलून बघतो. तेव्हा कदम म्हणतात की मला तर आपल्यातलं नातंसुद्धा तुटल्यासारखं वाटायचं. त्याच्यावर बापू म्हणतात की हो, मलासुद्धा असंच वाटायचं. आत्ताच गाव यश सगळं सांभाळतो, त्याला फोन करतो कधीतरी, विचारतो त्याला तुमच्याबद्दल, पण अवघडल्यासारखंच वाटायचं हो. कदमसुद्धा म्हणतात हो, मलासुद्धा असंच वाटायचं. इकडे अमोल नियतीचा मुकुट घालून येतो आणि म्हणतो की मी म्हणजे नियती. बापू कदम त्याच्याकडे बघून म्हणतात की अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की तू नियती आहेस. त्यावर अमोल म्हणतो की हो, माझ्या नियतीने एकत्र तर राहायला लागले, पण आता ही नियती ह्या दोघांना एकत्रसुद्धा आणते की नाही बघा. इकडे अर्जुन आणि आप्पी बेडरूममध्ये असतात. अर्जुनला आर्याचा फोन येतो आणि आर्या माफी मागत असते. तेव्हा अर्जुनसुद्धा म्हणतो जाऊ दे आर्या, झालं गेलं ते जाऊ दे, त्यांच्यात थोडं बोलणं होतं. मग आर्या म्हणते की अर्जुन, तू माझ्याशी मैत्री तर तोडणार नाही ना. अर्जुन म्हणतो की अगं मी इथं राहतो, याचा अर्थ असा नाही की ना मी तुझ्याशी लग्न मोडलं आहे, आणि राहिला प्रश्न मैत्रीचा, तर माझ्या आयुष्यातली तुझी मैत्रीची जागा कोणीसुद्धा घेणार नाही. असं म्हणून अर्जुन आणि आर्या दोघंसुद्धा फोन ठेवतात. हे सगळं आप्पी अर्जुनचं फोनवरचं बोलणं ऐकून ती तिथून निघून जाते. थोड्या वेळाने अमोल आप्पीच्या खोलीत फुलं आणि अर्जुनची वर्दी रेडी करून ठेवायला सांगतो. आप्पीला असं वाटतं की अर्जुननी तिच्यासाठी फुलं ठेवलेली आहेत आणि अर्जुनला असं वाटतं की त्याची वर्दी आप्पीने तयार केली आहे. अमोल लगेच आप्पीच्या खोलीत जातो. आप्पी त्या फुलांकडे बघत असते. तेव्हा म्हणतो की मा, ही फुलं कोणी आणली, तू खूप खुश दिसतेस.
आप्पी विचार करत हसत असते आणि म्हणते की अरे ही फुलं ना मीच आणली. अमोल मनातल्या मनात म्हणतो की हां आज माचं खूप खुश दिसते, म्हणजे ही फुलं काम करणार. तो लगेच अर्जुनच्या खोलीत जायला निघतो तर अर्जुन तयार होऊन निघालेला असतो. अमोल म्हणतो की बाबा आज तुम्ही खूप छान दिसताय, काय तुम्ही आज लवकर रेडी झालात. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे मी दररोज मला वर्दी तयार करायला लागते म्हणून मी लवकर उशीर होतो उरकायला, आणि आज वर्दी असं म्हणणारच असतो की तेवढ्यात म्हणतो की आज मी लवकर 4 वाजता उठलेलो. अमोल म्हणतो की बरं ठीक आहे म्हणून मी खेळायला जातो. कदम रुपालीला फोन करतात आणि विचारतात रुपाली कशी आहेस. तेव्हा रुपाली म्हणते की झाली तर तुम्हाला माझी आठवण. कदम रुपालीला समजवायचा प्रयत्न करून इकडे ये असं सांगत असतात, पण रुपाली तिच्या हट्टावर कायम असते. रुपाली म्हणजे मामांशी फोन ठेवते तेवढ्यात मागून येते आणि विचारते की जाऊबाई काय झालं, तुम्ही मला एवढ्या लवकर फोन केलात. रुपालीने आर्याला बोलवलं असतं, त्यामुळे रुपाली म्हणते की आर्या खरंच माझं चुकलं, मला माफ कर. मला खरंच असं वाटतं की तुझं अजूनसुद्धा भाऊजींशी लग्न व्हावं, पण भाऊजी आणि मामांजी असं वागतील असं मला अजिबातसुद्धा वाटलं नव्हतं. आर्या आईने सांगितलेल्या प्लॅनमुळे रुपालीला अर्जुनविरुद्ध आणि त्या कदमांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की माझं सोडावं, मी काल आली आहे, पण तुम्ही एवढा घराला आधार दिला, 7 वर्ष सांभाळलं, तुमच्यासुद्धा शब्दाचा मान अर्जुनने आणि कदमांनी ठेवला नाही, याचं मला फार वाईट वाटतं. रुपालीला राग येतो आणि म्हणते की आर्या तू काय बोलतेस, तुला कळतंय का. आर्या अजूनच भडकवते आणि म्हणते की मला माहिती आहे तुम्ही काही खाल्लं नाही, चला आपण जेवायला जाऊ, नाश्ता करूया. म्हणून ती किचनमध्ये जाते आणि रुपालीला अजूनच भडकवल्यामुळे रुपालीला राग येतो आणि म्हणते की अपर्णा तू तर पाताळयंत्री आहेसच, पण कदम आणि भाऊजींनासुद्धा तू तुझ्या साईडने केलंस, याचे परिणाम वाईट होणार. इकडे अमोलने फोटोग्राफरला बोलवलेले असते. फोटोग्राफरला बघून आप्पी आणि अर्जुन शॉक होतात आणि विचारतात हा फोटोग्राफर कुणी काढला. तेव्हा अमोल म्हणतो की अगं मामी बोलवला, आता आपण एकत्र राहतो, मग फॅमिली फोटो नको का. आप्पी म्हणते की दिप्या तुझं कारस्थान आहे ना हे, तर दिप्या म्हणतो नाही दिदे हे सगळं अमोलचं आहे. अमोल म्हणतो की आता आपण एकत्र राहतो, आपला एक मोठा फॅमिली फोटो लावायला नको का. आप्पी म्हणते अरे त्याची काही गरज नाही. त्यावर बापूसुद्धा म्हणतात चला आता आप्पे आलाय फोटो तर काढून घेऊ. अर्जुनसुद्धा म्हणतो आता त्याच्या एवढ्या मनात आहे तर चला आपण फोटो काढूया. आप्पीसुद्धा काही न बोलता बोलते की बरं ठीक आहे चला काढूया, म्हणून सगळेजण फोटो काढायला निघतात. आप्पी अजूनसुद्धा हातात फुलं घेऊनच असते. तेव्हा अमोल म्हणतो की मा तुझ्या हातातली फुलं छान दिसतात, ते फुलं घेऊनच तू फोटो काढायला ये ना. दिप्या मोनाला म्हणतो की बघ आत्ताच दाजी फुलापर्यंत पोहोचले, लवकरच ते सुद्धा एकत्र होतील. मोना म्हणते की हे कसं काय, एवढ्या लवकर ते एकत्र आले तर कसं होणार. म्हणून ते सगळं फॅमिली फोटो काढतात आणि इथेच आपला एपिसोड संपतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.